महाराष्ट्र टेट एक्झाम 2025 तर यामध्ये एक इम्पॉर्टंट अपडेट साईटवर उपलब्ध करून दिलेली आहे। तर यामध्ये आपण एक व्हिडिओ दिलेला होता ज्यामध्ये मल्टिपल अटेम्प्टमध्ये विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे। जसं की एका विद्यार्थ्याने 2 ते 3 4 वेळा एक्झाम दिलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आता यामधून बाद करण्यात येणार आहे याबद्दलची अपडेट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे। यामध्ये काय दिलेलं आहे बघू शकता, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 बाबत गैरप्रकाराची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याबाबतचे परिपत्रक देण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने शिक्षक भरतीसाठी 27, 28, 29 आणि 30 मे 2025 तसेच 2, 3, 4, 5 जून 2025 रोजी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती। सदर परीक्षेमध्ये पेपर वेगवेगळ्या तारखांना व वेगवेगळ्या सत्रांमध्ये शिफ्टमध्ये घेण्यात आलेला होता, परंतु प्राप्त माहितीप्रमाणे काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक वेळा उदाहरणार्थ 2, 3 तर काहींनी 5 वेळा ही परीक्षा दिल्याचे निदर्शनास आलेले आहे। या संदर्भात विविध दैनिक व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून वृत्त प्रसिद्ध झालेले आहे, म्हणजे मल्टिपल अटेम्प्टमध्ये विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि या अगोदर याबद्दलची एक PDF सुद्धा उपलब्ध करून दिलेली होती आणि त्यामध्ये भरपूर सारे असे विद्यार्थी होते की ज्यांनी मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर दिलेले आहे। तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून अशा गैरप्रकारामुळे प्रमाणित व पात्र उमेदवारांना अन्याय होणार आहे व यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने अशा प्रकारच्या नियमभंगाची अखोल चौकशी करून दोषी उमेदवारांवर तात्काळ व कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे। तरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 मध्ये झालेल्या गैरप्रकाराची गंभीर दखल घेऊन सदर प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करावी। म्हणजे आता यामध्ये जर कोणत्याही विद्यार्थ्यांनी मल्टिपलमध्ये जर पेपर दिलेले असेल आणि हे जर प्रूफ झालं तर तेवढे विद्यार्थी या एक्झाममधून बाद केले जाणार आहे। म्हणजे यामध्ये आता जे कॉम्पिटिशन आहे ही अजून थोडी कमी होऊ शकते, कारण जर यामधून कोणते विद्यार्थी बाद करण्यात आले तर तेवढे बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळण्याची आता दाट शक्यता आहे। यामध्ये मार्क्ससुद्धा आता कमी जास्त म्हणजे जेही मार्क्स आहे तुम्हाला मिळालेले तर जेवढे विद्यार्थी मायनस होऊन जाणार यामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्स मिळण्याची दाट शक्यता आहे। तर आता रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे ते म्हणजे पवित्र पोर्टल 2025 साठी रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर संपूर्ण जी माहिती असेल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि टेट 2025 बद्दल जेही अपडेट होत्या ह्या आता संपलेल्या आहे, कारण की यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी म्हणत होते की मल्टिपल अटेम्प्टमध्ये एक्झाम दिलेली आहे विद्यार्थ्यांनी तर त्याबद्दलचा सुद्धा यामध्ये एक परिपत्रक जाहीर झालेला आहे। तर यामध्ये जे रिझल्ट लागलेले आहे हे रिझल्ट कुठेही चेंज होणार नाही आहे। तुम्हाला जी तुमचे रिझल्ट होते त्याबद्दल 31 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली होती की 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या रिझल्टची कॉपी काढून ठेवा, कारण की आता रिझल्टची साईटसुद्धा बंद करण्यात आलेली आहे। तर आता पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।